नमस्कार, आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. नांदुरा शहर प्रतिनिधी सय्यद इम्रान यांची रिपोर्ट. नांदुरा मराठा पाटील युवक समितीच्या वतीने नांदुरा तहसीलदारला निवेदन. नांदुरा आज दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी चिखला प्रकरणाने जिल्हा पेटला. महिलांवरील मारहाणीविरोधात मराठा पाटील युवक समिती आक्रमक, दोषींवर कठोर कारवाईची ठाम मागणी. बुलढाणा जिल्ह्यातील चिखला येथे महिलांवर झालेल्या कथित मारहाणीच्या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या तीव्र निषेधार्थ नांदुरा मराठा पाटील युवक समितीच्या वतीने नांदुरा तहसीलदार मार्फत माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना निवेदन सादर करण्यात आले. दिनांक फेब्रुवारी 20 रोजी गावात आधीच बसविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या स्थलांतराच्या मुद्द्यावर गावातील नागरिक, तंटामुक्ती समिती सदस्य आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. मात्र बैठकीनंतर वातावरण अचानक तापले आणि वादातून काही महिलांना मारहाण झाल्याचा गंभीर आरोप पुढे आला. या घटनेने केवळ गावच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात अस्वस्थता निर्माण झाली आहे. नांदुरा मराठा पाटील युवा समितीने आपल्या निवेदनात ठाम शब्दांत नमूद केले आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा ही स्त्री सन्मान, सामाजिक सलोखा आणि न्यायनिष्ठा यांवर आधारलेली आहे. अशा महापुरुषांच्या नावावरून महिलांवर हात उचलणे ही अत्यंत लज्जास्पद आणि अस्वीकार्य बाब आहे. या प्रकरणातील दोषींना कठोरात कठोर शिक्षा देऊन भविष्यात महिलांवर हात उचलण्याची कुणाचीही हिंमत होऊ नये, अशी धडा शिकवणारी कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. समितीने प्रशासनाला इशारा देताना स्पष्ट केले की ही घटना दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करू शकते. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणावी. उच्चस्तरीय चौकशी नेमून संबंधित आरोपींना तातडीने अटक करावी व पीडित महिलांना संपूर्ण संरक्षण व न्याय द्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान, या निवेदनाच्या प्रती माननीय पोलीस महानिरीक्षक अमरावती, माननीय जिल्हाधिकारी बुलढाणा व माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा यांनाही देण्यात आल्या आहेत. आता प्रशासन कोणती भूमिका घेते आणि पुढील कार्यवाही कशी होते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. चिखला प्रकरण आता केवळ एका गावापुरते मर्यादित राहिले नसून महिलांच्या सन्मानाचा आणि कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नाचा केंद्रबिंदू ठरत आहे. प्रशासनाने वेळेत ठोस पावले उचलणे अत्यावश्यक असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे, काल परवाची घटना आहे. आपण महाराष्ट्रात राहतो, आपल्यासाठी लाजवाची गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराज अखंड हिंदुस्थानात दैवत आहे आणि त्यांच्या पुतळ्यासाठी, त्यांची विटंबना करण्यासाठी पुतळ्याची की इथं बसू द्यायचं नाही म्हणून काही समाजकंटकांनी तर पुतळा मोडायचा प्रयत्न केला, तोडायचा प्रयत्न केला. आणि त्या झालेल्या वादामध्ये एक आमची लाडकी बहीण संजीवनी ताई, हिने त्यांना खूप मोठा भयानक प्रतिकार केला आणि त्या प्रतिकारात तिचे कपडे फाडून त्यांना मारहाण करण्यात आली. एका बाईचा पाय मुडला झालेला आहे, त्या बाईचे कपडे फाटलेले आहेत, ताईंचे लहान मुलांचा गच्चा दाबून पण त्यांना मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. पत्रकार लोकांनी विचारलं की बा तुम्ही आज तो भामटा सरपंच आज तो व्हिडिओ काढतो आणि सांगून राहिला की आम्ही त्या बाईला मारलं नाही. अरे हरामखोरा, ते लहान लहान मुलं सांगत आहेत तिथं की आम्हाला सरपंच त्याच्या पत्नीने त्याच्या बाकीच्या लोकांनी मारलं. मग आपण महाराष्ट्रात राहून राहिलो, आपला बाळ छत्रपती शिवाजी महाराज त्यांची पुतळे विंडबल होत असेल, माझ्या बहिणीवर अन्याय अत्याचार होत असेल तर महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही. त्यांना सगळे कोण उत्तर देऊ, जरी शासनात असलो तरी विरोध करू. हे मराठा पाटील युवक समितीतर्फे आणि सकल हिंदू मराठा समितीतर्फे आम्ही त्याचा जाहीर निषेध करत आहे. जय भवानी, जय शिवराय.